नेहमी चिडचिड करणार, मोबाईलवरचं जे स्क्रीन टाईम आहे तो वाढल्यामुळे त्यांच्यातला संवाद जो आहे तो संवाद बराचसा कमी होत चाललेला आहे. किंवा शेअरिंग न करणं किंवा काय बॉकडाऊन असणं. तर आता थोडं मोठे व्हायला लागतात ना तसं मग बोलणं कमी होतं. त्यांनी पण बदललं पाहिजे. हाऊ टू रिझॉल्व्ह दिस प्रॉब्लेम हे बऱ्याचदा समजत नाही. मोठ्यांची जबाबदारी आहे की मुलांचा ब्रेन हा शांत असला पाहिजे. जे शाळेत शिकवलं जात नाही आणि जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर ते सगळं इथे येऊन कळालं. प्रसाद सरांनी आम्हाला ब्रेनस्टॉर्मिंग करायला लावलं की आपण अशा काय ॲक्टिव्हिटी करू शकतो घरामध्ये की जेणेकरून आपल्या मुलांसोबतचं बॉन्डिंग पुन्हा तयार होईल. ती स्टिकी नोट्सची आपण ॲक्टिव्हिटी केली त्याच्यामध्ये आपले इमोशन्स आणि आपल्याला काय आवडतं काय नाही हे सगळं आपल्यालाच स्पष्ट कळलं. जसं सरांनी सांगितलं की मोबाईलमध्ये काय आहे हे आम्ही तिला विचारून समजून घेणार आहे की असं काय तू बघतेस की जे आम्हाला कळत नाही किंवा ते असं काय आहे की ज्याची गरज आहे. जर त्याची गरज तिला प्रॅक्टिकली समजून सांगितली तर त्याचा वापर आपोआप कमी होणार आहे आणि तो जो मोबाईलचा टाईम आहे तो कुठेतरी सत्काराने लागू शकतो. मला आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात किंवा कोणत्या प्रकारच्या असतात ते कळालं. 2 दिवस सेशन घेतलं आणि 2 दिवसात आमचं खूप छान गेम्स सेशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं. शाळेबाबत आम्ही दोन्ही अँगलने विचार केला की शाळेत चांगलं काय आहे, शिक्षकांमध्ये चांगलं काय आहे. फॅमिली मिळून असं काही ठरवू शकतो का की डिजिटल डिटॉक्स टाईम असेल रोजचा. टीनेजरचा जो काही आज सेशन सरांनी घेतला त्यामध्ये विद्यार्थी आणि मी म्हणजे पालक या दोघांनाही एकमेकांशी चांगल्या प्रकारे कन्सेप्ट क्लिअर झाले की जेणेकरून त्यामधला गैरसमज किंवा एकमेकांबद्दल जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याबद्दल बरीचशी क्लॅरिटी मिळाली. मी फ्युचरमध्ये काय करणार आहे किंवा मला काय काय करायचं आहे आणि माझ्या हॉबीज वगैरे हे सगळं जास्त क्लिअर झालं.